मित्रांनो, कर्जमाफीचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला, पण ही कर्जमाफी नेमकी फायद्याची आहे का नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे सांगणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा मित्रांनो, की 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे किंवा त्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलेली होती, अशा शेतकऱ्यांना मित्रांनो फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी भेटणार आहे. आणि ती देखील मित्रांनो वरचे पैसे तुम्हाला आधी भरावे लागणार आहेत, त्यानंतर ही कर्जमाफी तुम्हाला भेटणार आहे 50,000ची. मुळात तुमच्याकडे समजा 2 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि तुम्हाला वरची 1.5 लाख रुपये भरावं लागणार आहे, तर त्यानंतर 50,000 रुपये तुम्हाला फायदा होणार आहे. मुळात मित्रांनो, जर शेतकरी 1.5 लाख रुपये भरू शकला असता, तर ह्या कर्जमाफीची आवश्यकता काय होती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2019 मधील जवळजवळ 12 लाख शेतकरी आणि प्रोत्साहनपर अनुदानवाले जवळजवळ बाकीचे शेतकरी असे मिळून मित्रांनो 36 लाख शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुळात जेव्हा सांगितलं की म्हणजे त्या जी-आरमध्ये अशी माहिती की जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे, त्यातील जवळजवळ 36 लाख शेतकरी मित्रांनो यांना फक्त 50,000 रुपयात गुंडाळण्यात येणार आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे जवळजवळ मित्रांनो 12,71,000 शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. दुसरा मुद्दा मित्रांनो, 2025 खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं इथं यांचा या कर्जमाफीत कुठेही समावेश करण्यात आलेला नाही. आपल्याला माहिती आहे किती अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात, शेतकऱ्यांचे काय हाल झाले होते. तरी पण या मुख्यमंत्र्यांना काहीही वाटलं नाही. यांना 2025 मधील जे खरीप हंगामातील ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं यांना या कर्जमाफीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही आहे. यानंतर मित्रांनो 50,000 रुपये जे प्रोत्साहनपर अनुदान आहेत, हे जे शेतकरी आहेत जे स्वतः कुठून पैसे जमा करून पैसे कर्ज भरतात, या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ दिलेला आहे, ज्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. मुळात मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहनपर अनुदानाला देखील मागच्या वेळेस जी कर्जमाफी झाली यामध्ये फक्त 1 वर्षाची अट होती. यावेळेस 2022 ते 2023, 23 ते 24 आणि 24 ते 25 या 3 वर्षामध्ये जर तुम्ही 2 वेळेस जर तुमचं कर्ज रेग्युलर भरलेलं असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचे प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ भेटणार आहे. सो मित्रांनो, या कर्जमाफीत इतक्या अटी टाकलेल्या आहेत आणि या अटीमुळे मित्रांनो जे 36 लाख कोटीचा जो आकडा दिसतोय, हा आकडा मुळात मित्रांनो हा खरा नाही आहे. तुम्हाला माहीत असेल, जेव्हा अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही 29,000 कोटीचे जे अतिवृष्टी अनुदान देतो, यामध्ये मुळात मित्रांनो एक 14-15 हजार कोटीचं अनुदान फक्त वाटण्यात आलेलं आहे. सो मुख्यमंत्री नेहमीच मोठे आकडे सांगतात आणि ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी खऱ्या होत नाहीत. मित्रांनो, या कर्जमाफीत कुठे ना कुठेतरी बदल होण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे. कारण की बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बच्चू कडू स्वतः सांगतायत, आनंद करतायत, मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतायत. पण यातून किती शेतकरी हे वगळले जाणार आहेत याचा विचार बच्चू कडूंनी केला असेल का नाही, याची एक शंका आहे मला. सो या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं मित्रांनो, की या कर्जमाफीत खूप शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मोजकेच शेतकरी असे आहेत ज्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. फक्त ही योजना मित्रांनो, मुळात कर्जमाफीच्या समितीची कुठलीही आवश्यकता नव्हती. फक्त दिलेला शब्द आहे, तो पण आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांनी मुद्दा मनावर घेतल्यामुळे ही कर्जमाफी करावं लागते आहे. जसं लाडक्या बहिणींच्या वेळेस झालं, 80 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं. त्याचप्रमाणे मित्रांनो ही योजना देखील फक्त गुंडाळण्यात येते आहे. वैयक्तिक मित्रांनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तर या व्हिडिओच्या कमेंटखाली नक्की तुमचे प्रश्न लिहा, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण कुठे ना कुठेतरी मित्रांनो शेतकऱ्यांचा लढा उभा टाकण्याची नितांत गरज आहे. नाहीतर हे सरकार शेतकऱ्यांना जसं नेहमीप्रमाणे फॉर ग्रँटेड धरतं किंवा शेतकरी या घटकाला सरकार नेहमीच एक वेगळी वागणूक देतं, ही कायम चालू राहणार आहे. सो हेच एक महत्त्वाचे अपडेट होते. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.